कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना टोकन व रुंदीसरी वरंबा पेरणीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे। मौजे लोहारा येथील शेतकरी रमेश राठोड, रमेश हुलगुंडे, रमेश नाईक, संजय तायडे यांच्या शेतावर जाऊन शेताची पाहणी करून शेतामध्ये होणाऱ्या आणि निचऱ्याबाबत व जमीन चिबडणाऱ्या जमिनीमध्ये टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड किंवा रुंदसरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत खर्च कमी येतो। टोकन किंवा रुंदसरी वरंब्यावर लागवड केल्यास पाण्याचा योग्य प्रमाणात फटाद्वारे निचरा होऊन जमिनीत पुरेसा ओलावा टिकून राहतो। पारंपरिक पद्धतीपेक्षा टोकन पद्धतीने तणावर नियंत्रण करणे सोपे जाते। तसेच टोकन पद्धतीमध्ये 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर 8 ते 10 सेंटीमीटर असून टोकन पद्धतीने 1 एकर क्षेत्रात लागणारे बियाणे 16 ते 18 किलो व बीबीएफ यंत्राद्वारे लागणारे बियाणे 22 ते 24 किलो पुरेसे होतात। जमिनीतील झाडांची संख्या कमी असल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश झाडांना उपलब्ध होतो। हवा खेळती राहते, त्यामुळे पिकांची जोरदार व निरोगी वाढ होऊन उत्पादन वाढते। ही पद्धत शेतकऱ्याने अंमलात आणल्यास एकंदरीत खर्च शेतकऱ्यांचा कमी होतो व ज्या जमिनीत पाण्याचे डबके साचलेले राहते त्या जमिनीत भरघोस उत्पन्नात वाढ होऊ शकते। वरील सर्व तांत्रिक बाबी शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या व शेतातील शेतकऱ्यांना मजुरांना प्रात्यक्षिक करून दाखविले। यावेळी या शेतकऱ्यांनी पारंपरिक पेरणी पद्धतीच्या परिसरात टोकन किंवा रुंदसरी वरंबा यावर सोयाबीनची लागवड करणार असे सांगितले। यावेळी कृषी सहाय्यक मंगेश सोळंके यांचे आभार गावातील प्रगतशील शेतकरी रमेश राठोड यांनी केले व उपस्थित लोहारा, वाई, किसान नगर येथील शेतकरी रमेश हुलगुंडे, रमेश नाईक, बाळू ठाकरे, संजय तायडे, गावातील सरपंच मुकेश खडीकर, ट्रॅक्टर चालक गजानन जाधव, महादेव बानोले व इतर परिसरातील शेतकरी उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।